सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 लीळा पाहणार आहोत। सारंग पंडिता म्हणजे सारंग पंडितांना पाहुणा प्रश्न करणे, पाहुण्यांनी काहीतरी प्रश्न केला आणि सारंग पंडित मग त्यावर काय उत्तर देतात आणि शेवटी मग असा काय प्रकार घडतो, असा काय नेमका प्रसंग घडतो की स्वामी शेवटी सारंग पंडितांना म्हणतात, ठीक आहे बाबा, आम्हीच देव नाही। अशी शिस्तीत माघार देव का घेतात? तर खूपच सुंदर चरित्र आहे। एवढे मोठे परमेश्वर अवतार आहेत तरी पण म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही देव नाही। देव असूनही देव म्हणतात की आम्ही देव नाही, असं घडते तरी काय नेमकं? आणि असं या प्रसंगावरून आपण काय शिकलो पाहिजे हे तुम्हाला सविस्तर आज समजणार आहे। आजच्या ज्ञानसत्रातील दुसरी लीळा आहे सारंग पंडिता धातू करवणी लघु धत्व कथन। सारंग पंडितांना स्वामी धातू कसा तयार करायचा या संदर्भामध्ये सांगू इच्छित होते, परंतु नंतर स्वामी म्हणतात तुम्ही लुब्ध होऊन जाल द्रव्याच्या ठिकाणी। आम्ही जर तुम्हाला सांगितलं की कसं सोनं तयार करायचं आणि हे जर कला मी तुम्हाला शिकवली तर तुम्ही सोनंच तयार करत बसणार आणि मग लुब्ध झाल्यामुळे तुम्ही धर्मावर काही राहणार नाही आणि द्रव्य लुब्ध होऊन जाणार। तर काय नेमका प्रसंग होता, कसं ते सुवर्ण तयार करण्याची पद्धत देव सांगत होते, काय काय आणायला सांगितलं, कोणत्या कोणत्या वस्तू आणायला सांगितल्या देवाने त्या सारंग पंडितांना की सोनं तयार करण्यासाठी ह्या वस्तू लागतील, तर तेही तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। आणि पाढभेदानुसार स्वामींनी सोनं तयार करून दाखवलेलं आहे असंही आलेलं आहे आणि ते सोनं कसं तयार केलं हेही तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये सोडून जाऊ नका, तरच तुम्हाला हा अलभ्य असा ज्ञानाचा लाभ प्राप्त होईल। तिसरं चरित्र आहे आनो निवारणी उपाध्या कोपणे। आनोला निवारलं उपाध्यांनी, परंतु स्वामी उपाध्यांवर कोपले। असं काय वागले उपाध्य, असं काय म्हटले आनोला की स्वामी कोपतात उपाध्यांना? आणि आजच्या ज्ञानसत्रातील शेवटचं चरित्र आहे सीनलीय कृष्णा म्हणणे। सीनलीय कृष्णा कोण म्हणते, कोणाला म्हणते हेही तुम्हाला समजणार आहे। तर आजच्या ज्ञानसत्रातील सर्वच चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी कोणाच्या लग्नाची आयती आणायला लावली? कोण्या भक्ताने सर्व लग्नाची आयती केली होती, सर्व सामान घरी भरलं होतं आणि ते सर्व सामानच देवाने आणून घ्यायला लावलं भक्तजनांना? कोणता भक्त होता तो? फार सोपा प्रश्न होता। तर बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी उत्तर दिलेलं आहे। तर नेमकं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हालाही असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासू आणि अर्थवंत दर्शकांसाठीच बनवलेलं आहे। तरी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। जे कोणी नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 379। सारंग पंडिता पाहुणा प्रश्न करणे। सारंग पंडिता म्हणजे सारंग पंडितांना पाहुण्यांनी प्रश्न केला। काय प्रश्न केला नेमका? आणि मग शेवटी स्वामी का म्हणतात की आम्ही देव नाही? हे सर्व सविस्तर याच चरित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एकू दिसी सारंग पंडिती गोसाव्यांसी उपहारा लागी विनविले। एके दिवशी सारंग पंडित स्वामींना उपहारासाठी विनंती करतात। आतापर्यंत बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल, सारंग पंडित उपहारासाठी विनंती करतात, सारंग पंडित उपहारासाठी विनंती करतात। बऱ्याच वेळा सारंग पंडितांनी उपहारही आणलेला आहे देवाला। तर असे किती उपहार सारंग पंडिताचे स्वामींनी स्वीकारले? तर जवळजवळ 60 उपहार सारंग पंडितांचे स्वामींनी स्वीकारलेले आहेत। तर असंच एका दिवशी सारंग पंडितांनी पुन्हा विनंती केली देवाला
की उपहाराचा स्वीकार करा आमच्या. गोसावी विनवणी स्वीकरिली, स्वामींनी विनंती स्वीकार केली. मग गोसावी आसी दुपहारीचा पूजावस्वरू झाला. मग स्वामींना दुपहारचा पूजावसर झालेला आहे. तव ताट नये, दुपारचा पूजावसर झाला. पूजावसर झाला म्हणजे लगेच स्वामींना जेवणासाठी बाईसा देत होत्या, आरोग्यासाठी लगेच ताट तयार करायच्या बाईसा. परंतु दुपारचा पूजावसर झाला आणि उपहाराचं आमंत्रण, दुपारच्या जेवणाचं आमंत्रण कोणाचं होतं? सारंग पंडितांचं. दुपारचा पूजावसर झाला तरी पण ताट आलं नाही सारंग पंडितांच्या घरून. बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, दे माई जा का अजूही ताट नाही. बाईसा म्हणतात देमाईसाला, देमाई जा बरं, अजून का बरं नाही आलं स्वामीसाठी ताट बघून ये. बाबासी आरोगणेसी उशिरू झाला, स्वामींच्या आरोग्याला खूप उशीर झालेला आहे, जेवणाची वेळ टळलेली आहे, होऊन गेली, तरी पण ताट येत नाही, जा बरं बघून ये. देमाईसे गेली, देमाईसा गेल्या पाहण्यासाठी की नेमकं सारंग पंडित कुठे अडकले, का ताट आलं नाही. तो पाहुणे आणि सारंग पंडित ओसरीवरी बैसले असती. सारंग पंडिताच्या घरी देमाईसा गेल्या तर ओसरीवरच सारंग पंडित आणि त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आले होते, ते मस्त गप्पा मारत बसलेले होते. म्हणजे देवाला आमंत्रण दिलं जेवणाचं, देवाकडे लक्ष नाही, तर आपल्या गोतावळ्यामध्येच पाहुण्या रावण्यामध्येच रममाण आहेत सारंग पंडित. असंच आपलंही होईल बरं का. तुम्ही जर जास्तच प्रपंचामध्ये रममाण राहाल तर एखाद्या जन्मामध्ये तुम्हाला देव जरी भेटले तरी तुम्ही असंच प्रपंचामध्ये रममाण राहणार. देवाला इकडे अशीच विनंती करून येणार सारंग पंडितासारखी, जेवायला या आमच्या इथे, स्वयंपाकही नाही ताटही नाही. देव बसतात तिकडे तसेच उपाशी आणि तुम्ही असेच गप्पा मारत बसणार संसारामध्ये. तुमचे सोयरे धायरे पाहुणे रावणे आले त्यांच्यामध्येच तुम्ही गुंगून जाणार. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर जन्मोजन्मीचे संस्कार आपल्या ठिकाणी आपल्याला बांधून घ्यावे लागतील. या संस्काराची शिदोरी आपल्याजवळ फार मोठी लागणार आहे. आपल्याला पल्ला फार लांबचा गाठायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर पुण्याहून बसायचं असेल रेल्वेमध्ये आणि जायचं असेल तुम्हाला उत्तर भारतामध्ये, पुण्यापासून बसलात तुम्ही आणि जायचंय तुम्हाला अमृतसरला, तर किती लांब अंतर आहे. किंवा तुम्हाला जायचं आहे तिकडे श्रीनगर जम्मूला, किती लांब अंतर आहे, खूप लांब अंतर आहे. आणि जर आपण टोक धरलं शेवटचं, कोणतं टोक? भारताचं दक्षिणेतलं शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारी. कन्याकुमारी मधून बसले तुम्ही, जायला कुठं? जम्मू काश्मीरला. रेल्वेमध्ये बसलात आणि प्रवास चालू झाला. एवढ्या लांबचा प्रवास आहे, शिदोरी जास्त घ्यावी लागणार की नाही तुम्हाला? घ्यावी लागणार. आता आजकालचे लोक काय करतात, असंच स्वयंपाक तयार झालेलं त्या रेल्वेमधलं जे काही येते जेवायला तेच खातात. एकदम थर्ड क्लास खाणं असते ते. परंतु जे चांगले सुसंस्कारी आहेत ते लोक काय करतात, आपली शिदोरी आपल्यासोबत ठेवतात. 3 दिवस आपल्याच घरचं खायचं, 4 दिवस 5 दिवस जेवढे काही दिवस प्रवास होईल, मग दशमी सोबत करून घेतील, धपाटे दशम्या वगैरे जे काही त्यांना करून घेता येईल, चपात्या पोळ्या भाजी भाकरी करून घेतील सोबत, 4-5 दिवस पुरेल असं. परंतु घरचंच खातील, कारण गॅरंटी असते ना आपल्या हाताने आपण केलेलं आहे. आणि तिकडले काय लोक, हे स्वयंपाकी लोक घामाचे हात, तोंडातला तंबाखू काढून फेकतात आणि त्याच हाताने स्वयंपाक करतात, हात तसेच घाण स्वयंपाकात लावून टाकतात, काही आपल्याला माहिती नसते. एवढं घाण आपण खातो बाहेरचं की विचारता सोय नाही. आणि त्यामुळे आपलं घरचं खाल्लेलं कधीही चांगलं. लोक काय करतात, तोंडातला तंबाखू काढून फेकतात, उगं पाण्यामध्ये हात असा असा केल्यासारखा करतात आणि लगेच कामाला लागतात. तुम्ही त्यांना म्हणू शकता का काही? काय तुम्ही तिथे जाऊन नजर ठेवून बसणार आहात का? नाही. घरी जर आईकडून थोडंसं वेडवाकडं झालं, स्वयंपाकामध्ये थोडंसं काही कमी जास्त झालं की लगेच आपण घरी आरडाओरडा करतो. आणि बाहेरचं मग घामाचं चालते, त्या तंबाखाच्या हाताचं चालते, सगळंच चालते बाहेरचं. तिथं मस्त खमंग टमंग डोळ्याला चांगलं दिसलं, चटकदार मटकदार, की मग ते बरोबर खातो आपण. बोट पुसू पुसू, बोट चाटू चाटू खातो. तर अशी विचित्र अवस्था आहे. तर मला एवढंच सांगायचं की आपल्याला जर प्रवास करायचा असेल 5-6 दिवसाचा, तर आपल्याला शिदोरी एवढी मोठी सोबत घ्यावी लागते. तर आपल्याला तर ईश्वराला गाठायचं आहे, आपल्याला तर आध्यात्मिक पल्ला फार दूरचा गाठायचा आहे. आपला आध्यात्मिक प्रवास आहे, कैवल्य दुर्ग सर करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा. मग संस्काराची शिदोरी किती मोठी पाहिजे आपल्याकडे. आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा ईश्वराच्या स्मरणासाठी, म्हणजे चांगले संस्कार बांधले जातील आणि सारंग पंडितासारखी आपली गत होणार नाही. तर सारंग पंडित बसले मस्त गप्पा मारत. देवांचा तिकडे पूजावसर झालेला आहे आणि उपहाराची वेळ होऊन गेली, जेवणाची वेळ होऊन गेलेली आहे.
ताट काय तयार नाही. सारंग पंडितांना आठवणही नाही की आपण ईश्वर अवताराला आमंत्रण दिलेलं आहे. अशी गती आहे बघा जीवाची. देमाईसे भीतरी गेली, देमाईसा सरळ आतमध्ये गेल्या स्वयंपाकघरामध्ये. आणि काय म्हणतात देमाईसा, काई उमाई, सारंग पंडितांची पत्नी उमाई. त्या उमाईला देमाईसा म्हणते, काई उमाई, वेळ होऊन गेला जेवणाचा स्वामींचा, अजून उपहार नाही. गोसाव्यांसी आरोगणे उशिरू झाला, स्वामींच्या आरोगणेला फार उशीर झालेला आहे आणि अजूनही तू ताट तयार केलं नाही. अजूनही कैसे ताट न धडा, अजून तुम्ही ताट तिकडे पाठवलेलं नाही देवाकडे. काय करू देमाई, पाहुणे आले. उमाईसा काय म्हणते, सारंग पंडितांची पत्नी, काय करू देमाई, पाहुणे आले, घरी पाहुणे आले, त्यामुळे मला काय सुधारलं नाही कामाचं. एकटीच बाई काम करायला, एवढं कसं मला काम आटोपल्या जाईल. पाहुणे लागोनी वेगळे रांधावे, गोसाव्या लागोनी वेगळा उपहारू निफजावा. पाहुण्यांसाठी वेगळा स्वयंपाक करायचा, स्वामींसाठी वेगळा उपहार तयार करायचा. मग उशिरू लागला, आणि त्यामुळे मला उशीर झालेला आहे स्वयंपाकाला, आणि म्हणून स्वामींच्या ताटाला पण उशीर झाला. स्वामींची वेळ होऊन गेली आणि तरी पण माझं ताट करणं नाही झालं या पाहुण्यांमुळे. तो पाहुणा पुसिले, पाहुणे विचारतात, ताट कोणा लागोनी, हे ताट कोणासाठी नेत आहेत. हा प्रश्न त्या पाहुण्यांनी सारंग पंडितांना विचारला. सारंग पंडिती म्हणितले ना, श्री चांगदेव रावळा गोसाविया लागोनी. सारंग पंडित म्हणतात, श्री चांगदेवराव गोसावी जे आहेत त्यांच्यासाठी हे ताट जात आहे. चांगदेव राऊळ कोण, द्वारावतीकार. चांगदेव कोण, द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ का, असं ते पाहुणा जो आहे तो प्रश्न विचारतो. ना हो, सारंग पंडित म्हणतात, हो बरोबर, तेच चांगदेव राऊळ. नाते सुपे हाणती तया विद्या प्रकटे, खराटेनी हाणती तया मार्ग प्रगटती. काय म्हणतात पुन्हा ते पाहुणे आलेले सारंग पंडिताच्या इथले, की ते चांगदेव राऊळ कसे होते, त्यांनी जर सूप मारलं कोणाला तर त्याला विद्या व्हायची, आणि जर खराट्यानं कोणाला मारलं त्यांनी तर बहिर्याग प्रगट व्हायचा. विद्या म्हणजे काय, अंतर्याग, आणि बहिर्याग म्हणजे काय, जे बाह्य आचरण आहे माणसाचं, जे काही देवतेची पूजा विधी करतो त्याला बहिर्याग म्हणतात. जे बाहेरून दिसतो, एखाद्या व्यक्ती अन्य देवतेची जे काही पूजा अर्चना करत आहे ते आपल्याला दिसते, त्याला बहिर्याग म्हणतात. बाह्य चालू आहे त्याची क्रिया. आणि अंतर्याग म्हणजे काय, अंतर म्हणजे अंतःकरणात, याग म्हणजे जे काही पूजाविधी आहे ते चालू आहे त्या विद्यावंताची. बसल्या जागी तो त्या देवतेचं ध्यान करतो, आराधना करतो, आणि म्हणून त्याला अंतर्याग म्हणतात. अंतःकरणी तो देवतेला आठवतो, आणि हा बहिर्याग या बाह्य क्रिया करतो. असा दोन्हीमध्ये फरक आहे. आणि म्हणून इथे ते पाहुणा काय म्हणतो, की ज्यांना सुपानं मारलं त्या द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांनी, की त्याला विद्या प्रगट व्हायची पहिलं, आणि खराट्याने मारलं त्याला बहिर्याग प्रगट व्हायचा. समजलं का अंतर्याग आणि बहिर्याग? समजलंच असेल. तैसे काही याचा ठाई आती, त्यांच्यासारखं काही आहे का या चांगदेव राऊळांकडे. नाते याचा ठाई काही देखो ना. सारंग पंडित म्हणतात, तसं तर आम्हाला चांगदेव राऊळांकडे आता काही दिसत नाही सध्याला. मग उमाईसी ताटे केली, उमाईसांनी ताट तयार केलं. हे सर्व जे त्या पाहुण्याची आणि सारंग पंडितांची जे वार्ता झालेली आहे, हे जे गोष्ट तिथे झालेली आहे, जे बोललेले आहेत दोघ जण, हे सर्व देमाईसांनी ऐकलं. मग सारंग पंडिता आणि उमाईसे ताट घेऊन आली. उमाईसा आणि सारंग पंडित हे ताट घेऊन आलेले आहेत स्वामींच्या ठिकाणी. मार्गी देमाईसा ते म्हणितले, रस्त्याने येत असताना देमाईसाला म्हटलं, गोसाव्या पुढा हे गोष्टी नको सांगो. सारंग पंडित म्हणतात, हे जे आम्ही बोललो नाही इथे देवांना नको सांगू बरं का. सारंग पंडिती गोसाव्यासी दंडवते घातली, श्री चरणा लागले. मग हे सर्वजण निघालेले आहेत रस्त्याने. सारंग पंडित म्हणतात की हे जे मी सांगितलेलं आहे, हे जे आम्ही पाहुणे आणि आम्ही बोललेलो आहोत, हे कोणाला सांगू नको, स्वामींपुढे सांगू नको. आता हे सर्व व्हायला बराच काही वेळ गेला बरं का. पाहुणे रावण्याच्या गप्पा ऐकल्या देमाईसाने, इकडे ताटं तयार करण्यात आली, बराच वेळ लागला. कारण वेळ जायला वेळ लागत नसतो कधी. तर इथे सारंग पंडित पुन्हा देमाईसाला म्हणतात की देमाई, हे सांगू नको बरं का स्वामींपुढं, आम्ही जे बोललो इकडे की विद्या होतात किंवा नाही, बहिर्याग प्रगटतात किंवा नाही, असं काही बोलू नको देवापुढे. तर मग हे असे सर्वजण आले. उमाईसा आली, सारंग पंडित आले, देमाईसा आली. मग तिथे आल्यानंतर सर्वजणांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पायाही पडले सर्वजण. गोसाव्या जवळी बैसले, स्वामींजवळ सर्व भक्तजण बसले. सर्वज्ञे म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, देमती तुम्हा उशिरू का लागला. स्वामी म्हणतात, देमती तुम्हा उशिरू का लागला, तुम्हाला उशीर का बरं लागला.
जीजी सारंग पंडिता पाहुणे आले. देमाईसा म्हणतात, जीजी मी घरी गेले त्यावेळेस नेमकं सारंग पंडितांच्या घरी पाहुणे आलेले होते. मी गेले तिथे. हे काय उमाई गोसाव्या लागोणी आजुई ताट कैसे न धडा. मी जाऊन मग उमाईसाला विचारलं, का ग बाई तू अजून ताट का दिलं नाही स्वामींचं पाठवून. स्वामींना तिकडे वेळ होऊन गेला जेवण्याचा. गोसाव्यासी आरोगणे उशिरू झाला. मी म्हटलं उमाईसाला की जेवायचा वेळ होऊन गेलेला आहे, देवाला उशीर झालेला आहे. गोसाव्यासी आरोगणे उशिरू झाला. मी तिथे जाऊन उमाईसाला म्हटलं की स्वामींचा तर वेळ जेवायचा होऊन गेलेला आहे, देवाला बराच उशीर झालेला आहे, अजून का बरं तू ताट पाठवलेलं नाही देवासाठी. काय करू दे माई पाहुण्या पुरते वेगळे रांधावे, गोसाव्या लागोनी वेगळा उपहारू करावा. मग उमाईसांनी मला म्हटलं की काय करू दे माई, मी पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायचा, देवासाठी वेगळा स्वयंपाक करायचा, म्हणून उशिरू लागला आणि म्हणून उशीर झालेला आहे. देवापुरता स्वयंपाक करायचा असता तर लगेच स्वयंपाक केला असता आणि घेऊन आली असते मी, पाहुण्यामुळे उशीर झाला. तव पाहुणा पुसले. तेवढ्यामध्ये पाहुण्याने विचारलं, ताट कोणा लागी. ताट कोणासाठी नेत आहेत हे देमाईसा. अगोदर सारंग पंडित काय म्हटले होते देमाईसाला, आम्ही जे बोललो ते सांगू नको. आणि नेमकं स्वामींनी तिथे गेल्यानंतर देमाईसाला विचारलं आणि देमाईसा सर्व सविस्तरपणे सांगायला लागलेली आहे. तर देमाईसा म्हणते की पाहुण्यांनी विचारलं मग ताट कोणासाठी. तो सारंग पंडिती म्हणितले श्री चांगदेवरावळा गोसाव्या लागी. सारंग पंडितांनी उत्तर दिलं पाहुण्यांना की चांगदेवराव गोसाव्यांसाठी हे ताट जात आहे. तव पाहुणा पुसले. मग पाहुण्यांनी विचारलं, चांगदेवरावळ कोण. द्वारावतीकार. चांगदेवरावळ कोण आहेत नेमकं हे, द्वारावतीकार श्री चांगदेवरावळ आहेत का, असा पाहुण्यांनी पण प्रश्न केला सारंग पंडितांना पुन्हा. पंडिती म्हणितले हो. सारंग पंडित हो म्हणाले त्यांना. माते सुपे हाणती तया विद्या प्रकटती, खराटेनी हाणती तया मार्ग प्रकटती, तैसे काही याचा ठाई आती. मग त्या सारंग पंडितांना परत प्रश्न केला पाहुण्यांनी. काय म्हणतात पाहुणे, माते सुपे हाणती त्या विद्या प्रकटती, खराटेनी हाणती त्या मार्ग प्रकटती, तैसे काही याचा ठाई आती. म्हणजे जे द्वारावतीकार श्री चांगदेवरावळ होते ते काय करायचे, कोणाला जर त्यांनी सुपानी मारलं तर त्याला विद्या द्यायचे, खराट्यानी मारलं तर त्यांना बहिर्याग द्यायचे. तर असं काही हे चांगदेवरावळ करतात का. पंडिती म्हणितले ते काही देखो ना. मग सारंग पंडितांनी उत्तर दिलं त्या पाहुण्यांना की असं काही आमच्या चांगदेवरावळाच्या ठिकाणी दिसत नाही, विद्या आणि मार्ग द्यायचं काही दिसत नाही असं. हे कोण सांगत आहे, देमाईसा सांगत आहेत सर्व. हा जो प्रकार घडला सारंग पंडिताच्या घरी, ही जी वार्ता घडलेली आहे, ही सर्व वार्ता देमाईसा जशाच तशी स्वामींपुढे सांगत आहे बरं का. नाही तर तुम्हाला असं वाटेल पुन्हा पुन्हा काय सांगतात हे, तर जे आलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तो पंडिती गळ्याकडे दाखविले. सारंग पंडितांना पुन्हा वाटते की जे नको करू म्हटलं ते बरोबर केलेलं आहे या देमाईसांनी. आणि म्हणून सारंग पंडित काय म्हणतात, अनुकार करतात, तोंडाने नाही बोलत, अनुकार करतात. काय अनुकार करतात, गळ्याकडे असं बोट दाखवतात की माझा गळा तू कापला. म्हटलं ते ऐकले नाही, देवापुढं हे सर्व सांगून माझा अपमान केला, देवापुढं माझा गळा कापला तू, असा अनुकार सारंग पंडित करतात. आणि म्हणून गळ्याकडे दाखविले. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, पांडियात देव होता आणि भगतू होता, आता देव असे परी भगतू नाही. स्वामी सरळ म्हणतात, पांड्या त्यावेळेला म्हणजे द्वारावतीकार श्री चांगदेवराव ज्या वेळेस द्वारकेमध्ये क्रीडा करायचे त्यावेळेस देव होते, भक्तही होते. असे काही भक्त होते की त्यांना देवतेची विद्या परमेश्वराकडून व्हावी अशी त्यांनी जोड जोडलेली होती. असे भक्त होते त्या काळात. आता देव असे परी भक्तू नाही. आता देव आहे म्हणजे आम्ही आहोत, परंतु भक्त नाही. हे काय जी भक्तू कैसा नाही. सारंग पंडित म्हणतात, असं कसं म्हणताय तुम्ही, भक्त नाही असं कसं म्हणताय तुम्ही. जी जी आम्ही असो नव्हे. सारंग पंडित म्हणतात, आम्ही नाही का तुमचे भक्त. सर्वज्ञ म्हणितले तरी देवोची नाही. स्वामी म्हणतात, असं आहे का, तुम्ही भक्त आहात, बरं ठीक आहे बाबा तुम्ही भक्त आहात, परंतु देव नाही असं समजून घ्या. मग आता काय करता. आणि उगेची राहिले. सारंग पंडित गप्पा बसतात. मग कारण सारंग पंडितांनाही माहित होतं आपण कोण्या लायकीचे आहोत, तरी पण काय म्हणतात, बडाई मारतात सारंग पंडित की आम्ही नाही का भक्त तुमचे. देव म्हणतात, बरं बाबा ठीक आहे, तू भक्त आहेस, मी देव नाही, बस शिस्तीत माघार. कारण देवालाही वाटते कुठे या सारंग पंडितासोबत हुज्जत घालत बसा. या सारंग पंडिताला अनुसरण घे म्हटलं तर घेत नाही, आमचं म्हणलेलं ऐकत नाही. खरंच हा भक्त आहे का बरं देवाचा, नाही. आणि फुशारकीने सांगतो पुन्हा की मी भक्त आहे देवाचा. मग आता अशा माणसासोबत बोलायला पुरेल तरी का. आणि
स्वामींसारखे एवढे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार अशा माणसासोबत हुज्जत घालत बसतील का? नाही बसणार. आणि म्हणून सरळ देव म्हणतात, ठीक आहे रे बाबा, आम्ही देव नाही, तू भक्त आहेस, बस झाला खुश, बस शांत मग आता. तर हे लक्षात असू द्या, परमेश्वर असून म्हणतात, परमेश्वर स्वतः देव आहेत, ईश्वर अवतार आहेत, पूर्ण परब्रह्म परमेश्वर आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, परंतु शिस्तीत माघार घेतात, म्हणतात ठीक आहे आम्ही देव नाही. वाद जर मिटत असेल, वाढत नसेल, तर काय हरकत आहे थोडीशी माघार घ्यायला. आणि आपलं जीवन शांत करण्यासाठी हा उपाय फार महत्वाचा आहे. आणि म्हणून असे उपाय आपण योजले पाहिजे, आपल्या जीवनात आपण उतरवले पाहिजे. एखादा उगाच असा माणूस आहे जो कधी ऐकत नाही, आपलंच खरी म्हणतो, अशा माणसासोबत कशाला हुज्जत घालायची आणि आपलं डोकं गरम करून घ्यायचं. त्यापेक्षा आपणही शांत राहायचं. ठीक आहे रे बाबा, तुझं खरं म्हटल्याने काय मला हलकं भारी होणार नाही जास्त, मला तरी शांती लाभेल, बडबड करण्याचं माझं वाचून जाईल, तुझ्यासोबत कुठं डोकं लावत बसायचं. तर हा जो गुण स्वामींनी इथे आपल्याला आचरणातून दाखवलेला आहे, नुसतं सांगितलेला नाही, आचरणातून आचरण करून दाखवलेला आहे. हा गुण घेण्यासारखा आहे आपल्याला. एखाद्या वेळेस काय होते, आता मागे मी 2-4 दिवस झालं पोथी टाकली, त्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील, कदाचित तुमच्याही मनामध्ये प्रश्न पडले असतील. परंतु झालं असं की नवरात्रामध्ये माझ्या मागे दररोजचे 3 प्रवचन होते, 3 पोथ्या होत्या माझ्या मागे. नवरात्रामध्ये बाहेरगावी 2 ठिकाणी माझे प्रवचन होते आणि 3रं प्रवचन म्हणजे 3री पोथी मी आपल्या चॅनलसाठी करायचो रेकॉर्डिंग. तर या नवरात्राच्या दिवसामध्ये फार दगदग झाली आणि त्यामुळे एक 2-3 दिवस जरा तब्येत माझी बरी नव्हती आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला जाणवलं असेल पोथी थोडी फास्ट होत असेल किंवा सविस्तर अर्थ कुठेतरी तुम्हाला समजले नसतील, काही राहिला असेल तर त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. कारण प्रकृती ठीक नसल्या कारणाने पोथी थोडी फास्ट झाली असेल कदाचित, परंतु आता रुटीनमध्ये लागलेलं आहे काम आणि व्यवस्थितपणे तुम्हाला दररोज पोथी सविस्तरपणे ऐकायला मिळणार आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 380. मागचं चरित्र संपलं, आता पुढच्या लीळेकडे जाऊया आपण. उत्तरार्ध लीळा क्रमांक 380. सारंग पंडिता धातू करवणी लबुधत्व कथन. सारंग पंडितांना धातू करताना लबुधत्व कथन केलेलं आहे देवाने, की तू असंच लुब्ध होऊन जाशील द्रव्याच्या ठिकाणी, त्यामुळे मी तुला करून दाखवणार नाही, असं देव म्हणतात. परंतु ते धातू तयार करण्यासाठी म्हणजेच सोनं तयार करण्यासाठी काय काय वस्तू लागणार होत्या ते देव सांगतात. ते पाहूया काय सांगतात नेमकं देव. एकू दिवशी सारंग पंडिती गोसाविया ते पुसिले. एके दिवशी सारंग पंडित स्वामींना विचारतात, जी जी धातू कैसी कीजे. जी जी धातू कशी तयार करतात. पाठभेदानुसार दुसरे एक वाक्य आलेलं आहे, हांजी सोनिया केलेया होय. सारंग पंडित दुसरा एक प्रश्न करतात की जीजी जर सोनं तयार करतो म्हटलं तर सोनं तयार करता येते का. सर्वज्ञ मित्रे यासी काय गा जाणावे असे. स्वामी म्हणतात याच्यात काय आहे जाणण्यासारखं. सर्वज्ञ मित्रे आना आरुती पैल राणसेनीची राख. स्वामी म्हणतात पलीकडे जे काही रानसेन पडलेलं आहे, त्याची राख पडलेली आहे, ते रानसेनीची राख घेऊन या आणि तांबवटी घेऊन या. तांबवटी म्हणजे काय, तांब्याचं भांड, तांब्या समजून घ्या, 1 लिटर अर्धा लिटरचा. आणि एक झाड, एक विशिष्ट प्रकारचं झाड लागते, ते तुमचे पाणवेवरी असे. तुमच्या घरी जे पाणवठा आहे, तुमच्या घरी जे पाणी ठेवण्याची जागा आहे, तिथे ते झाड फुटलेलं आहे, ते घेऊन या उपटून. जी जी दाविजो. सारंग पंडित म्हणतात जी जी एकदा घरी चला आणि नेमकं कोणतं झाड आहे मला ते दाखवून द्या, म्हणजे सोनं तयार करता येईल आपल्याला. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात दावी जेल. काय हरकत नाही, आम्ही तुम्हाला दाखवू, ते झाड पण दाखवू आणि तुम्ही सोनं तयार करायला पण लागणार. परिपोरे हो द्रव्य लब्ध व्हाल. परंतु सारंग पंडित हो, तुम्ही द्रव्याच्या ठिकाणी फार लुब्ध होऊन जाणार आणि मग ईश्वर नाही आठवणार, धर्म नाही आठवणार तुम्हाला. आणि त्यामुळे अशी विद्या तुम्हाला देऊन काही फायदा आहे का. नाही. पाठभेदानुसार थोडंसं वेगळ्या प्रकारचं चरित्र आलेलं आहे, खाली तळटीपेमध्ये आलेलं आहे, तेही पाहूया. तेही आणले तयाचा रसू काढविला. ते झाडपण आणलं, रस काढायला लावला स्वामींनी. म्हशीचे शेण आणविले, पुन्हा म्हशीचं शेण आणायला लावलं. तयाचा रसू कढविला, त्याचा रस कडवला, पूर्ण ते जे झाडाचा पाला होता त्याचा रस कडवायला लावला. रानसेनीची राख वस्त्रगाळीत करविली. रानसेनीची राख आणली, वस्त्रगाळ केलेली आहे. सेन रसांतू तांबतवलिये घालविले. जे सेन आहे ते रसामध्ये टाकायला लावलं आणि ते सर्व मिक्सचर तांबतवलीमध्ये टाकायला लावलं पुन्हा. मग मूस केली.
तांबोळ घातले आटिले रसू झाला, मग तेथ कांडवलीचा रसू घातला, आणि तांबवटीयेसी विझवले, तो 52 कसू झाला. आणि मग पाठभेदानुसार काय आलेलं आहे ते सर्व एका जागी केलं. त्याच्यामध्ये देवाने स्वतःचं तांबूळ टाकलं, त्याला आटवलं चांगलं, त्याचा चांगला रस तयार झाला, एकत्रित मिश्रण तयार झालं. मागे जो शब्द आला की मग मूस केली तांबूळ घातले, आटिले रसू झाला, मग तेथ काडवलीचा रसू घातला. हे जे मूस सांगितलेलं आहे ते काय, तर आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारचा साचा आहे, किंवा ज्या भांड्यामध्ये सोनं वितळवतात त्यालाही मूस म्हणतात. तर त्या भांड्यामध्ये तांबूळ टाकलेला आहे देवाने, त्याच्यामध्ये चांगलं आटलं, त्याच्यामध्ये दुसरी रस काही टाकलेली आहेत. कांडवलीचा म्हणजे एक प्रकारची वेल आहे, त्या वेलीचाही रस टाकलेला आहे. आणि हे सर्व मिश्रण त्या मुसामध्ये चांगलं उकळवलं, आणि तांबवटीयेसी विझविले, तो 52 कसू झाला. आणि मग ते तांबवटीमध्ये काय केलं, ते सर्व मिश्रण टाकलं, वेगवेगळ्या वनस्पत्या टाकल्या, त्याच्यामध्ये देवाने स्वतःचं तांबूळ टाकलं, चांगलं खदखद उकळवलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये सोनं वितळवतात त्या भांड्यामध्ये ते उकळवलेलं आहे चांगलं हे मिश्रण. आणि मग तांबवटीमध्ये ते सर्व गरम गरम मिश्रण टाकून दिलं, आणि पाण्यामध्ये टाकल्यावर पाहतात तर काय अक्षरशः खाली सोनं तयार झालेलं थंड झाल्यानंतर. तर अशी एक प्रक्रिया होती जुन्या काळामध्ये की त्या प्रक्रियेतून सोनं तयार व्हायचं. जे नागार्जुन होते ना, ते नागार्जुन पण असे रसायन तज्ज्ञ होते, फार मोठे सायंटिस्ट होते नागार्जुन. म्हणजे जर आताच्या भाषेत सांगायला गेलं तर रसायन शास्त्रज्ञ होते ते त्या काळातील, स्वामींच्या अगोदरचे होते बरं का. स्वामी ज्यावेळेस नागलवाडीला गेले तर तिथे त्या नागार्जुनाची कथा सांगतात देव बघा. तुम्ही ऐकलं असेल नागलवाडीचं चरित्र, तर तिथे आलेलं आहे. तर तो जो नागार्जुन होता फार मोठा रसायन तज्ज्ञ होता, एक वैज्ञानिक होता त्या काळातील. तो साधारण नव्हता, त्याला पण सोनं तयार करायची विद्या माहिती होती. तर असे विद्वान लोक होते आपल्या या भारतवर्षामध्ये झालेले. तर असो, तर अशा प्रकारे देवानी पाठभेदानुसार सोनं तयार करून दाखवलं सारंग पंडितांना. परंतु स्वामींच्या नंतर त्यांना सोनं नाही तयार करता आलं, कारण स्वामींनी त्याच्यामध्ये तांबूळ टाकलं होतं आणि बऱ्याच काही दुसऱ्याही वनस्पती टाकल्या होत्या. आणि पाठभेदानुसार काय म्हणतात की देवाने सारंग पंडितांना काहीच दाखवलं नाही, सरळ सांगितलं की तुम्ही द्रव्य लुब्ध व्हाल आणि धर्मापासून जाल, म्हणून तुम्हाला आम्ही दाखवणार नाही. असे 2 पाठ आहेत आणि ते दोन्ही पाठ मी तुम्हाला सांगलेले आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 381. आणो निवारणी उपाध्या कोपणे. आणोला निवारलं उपाध्यांनी आणि स्वामी कोपले उपाध्यांवर. काय प्रसंग होता समोर पाहूया. अनो ते बळेग्रामीचे. हे जे अनो होते हे बळेग्रामचे होते. एकुदिसी तयासी स्थिती झाली, त्यांना एके दिवशी स्थिती झाली. ते उपाध्याच्या घरावरी वेंघले. उपाध्याच्या घरावर गेले, जाणू उपाध्य बर का. लागले घर उकलू, घर उकलायला लागले. अवघे वारू लागले. सर्वजण म्हणत होते अरे थांब. परी कोणाचेनेही न राहती. कोणाच्यानेच आणू थांबत नव्हते. लागले यांचं घर उकरायला माळवधावर जाऊन. मग नागदेव उपाधी म्हणितले जाणू पुढे सांगा. नागदेव उपाध्य म्हणतात जाणू पुढे सांगा, जाणू उपाध्या पुढे सांगा. मग तयाचेनी राहिलं, त्यांनी जर म्हटलं तर हा थांबेल. मग उपाध्या पुढे सांगितले, उपाध्या पुढे जाऊन सांगितलं. मग उपाध्य आले. ती म्हणितले आणो हे घर का उकलितासी. उपाध्य म्हणतात आणो हे माझं घर का बरं उकलीत आहेस तू, आमच्या घराचा छत का काढत आहेस. काही तुझ करवी श्री चांगदेव रावळी गोसावी करविले उतरा. जे शब्द वापरायला नाही पाहिजे होता तो शब्द वापरला. उपाध्य म्हणतात का रे, तुला काय चांगदेव रावळ गोसाव्यांनी माझं घर तोडायला सांगितलं का, माझं छत उकलायला सांगितलं का, उतर खाली. गोसावियांचे नाव ऐकले आणि स्थिती भंगली. या आणोला गावाकडे स्थिती झाली होती. हे काय देवाच्या सन्निधानी नाहीत बरं का, देव आहेत पैठणला, आणो आहेत बळेग्रामला पांचाळेश्वर जवळ. आता तिथे बळेगाव नावाचं आताही गाव आहे. तर हे तिथे आहेत, परंतु त्याला तिथे स्थिती झालेली आहे त्या आणोला. आणि ज्यावेळेस देवाचं नाव घेतलं जाणू उपाध्यांनी की त्यांची स्थिती भंगली आणि उतरले, खाली उतरले. उपाध्य गोसावियाच्या दर्शना आले. उपाध्य आले स्वामींच्या दर्शनाला. गोसावियासी दर्शन झाले. स्वामींचं त्यांना दर्शन झालं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तू याते का शिक्षा पिसी. स्वामी म्हणतात त्या उपाध्यांना का रे, तू का शिक्षा पण करतो या अनुला. देवीची येथीचे नाव घेसी, पुन्हा आमचं नावही घेतोस तू. हे काय बरोबर नाही. मोठ्या माणसाचं नाव घेतात का, घेत नसतात. असं तुला काय त्याने सांगितलं का, तुला का तुझ्या मायबापाने असं शिकवलं का, असं आपण बोलतो का, नाही बोलत. मोठ्या माणसाचं नाव घ्यायचं नसते. आणि म्हणून देव म्हणतात यांना
म्हणजेच आनोला तू शिक्षा पणही करतो आणि आमचं वर नावही घेतो. ते काय तो करीतू होता ते करू दिजते. स्वामी म्हणतात ते जे काही करत होता अनो तो काय स्वतःहून करत होता का? ते करू दिजते. त्याला जे करायचं होतं ते करू द्यायचं असतं असं स्वामी त्यांना म्हणतात. कारण अशा प्रसंगी देवाचं नाव घेणं योग्य नाही हे उपाध्यांना समजलं नव्हतं आणि म्हणून देवाने तिथे शिक्षा पण केलेलं आहे. देव कोपलेले आहेत उपाध्यांवर. उत्तरार्ध लीळा क्रमांक 382. सीनलिये कृष्णा म्हणणे. हे कृष्णा मी सीनलेली आहे असं कोण म्हणते समोर पाहूया. एकुदिसी उपाध्या स्थिती झाली. उपाध्यांना स्थिती झाली. मग डोई भवंडिती. अशी डोई भवंडत म्हणजे फिरवत फिरवत आले आणि म्हणती आणि म्हणायला लागले सीनलिये कृष्णा सीनलिये कृष्णा. हे कृष्णा म्हणजे कोणाला म्हणत आहेत? उपाध्य तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना म्हणत आहेत कृष्णा. आता मला काही जण असे म्हणतात, प्रश्न करतात की का हो तुम्ही दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण का म्हणता, जय श्री चक्रधर का म्हणत नाही, लीळाचरित्र सांगता तुम्ही? तर तुम्ही बघा इथे हे उपाध्य काय म्हणत आहेत? देवाला कृष्णा म्हणत आहेत. आहेतच कृष्ण, आपण पंचकृष्ण म्हणतोच. परंतु काही जण मला म्हणतात नाही नाही ते कृष्णापेक्षा आम्हाला चक्रधर म्हटलं की फारच असं काहीतरी वेगळं होते, हे होते ते होते असं म्हणतात. मला तरी असं वाटतं हे जे असं म्हणतात ना की कृष्ण म्हटल्यानंतर आम्हाला एवढं काही वाटत नाही, चक्रधर म्हटलं की फार छान वाटते, मला तरी असं वाटतं ते त्यांच्या ठिकाणचं अज्ञानत्व आहे. कृष्ण म्हटल्यानंतरही ईश्वर आठवला पाहिजे तुम्हाला, चक्रधर स्वामी आठवले पाहिजे आणि चक्रधर म्हटल्यानंतर श्रीकृष्ण महाराज आठवले पाहिजे. हे ज्याला आठवते तो खरा ज्ञानी आहे. चक्रधर असं श्रीकृष्ण महाराजांना नामना पडलेली आहे. चक्रधर स्वामींना आपण कलियुगामध्ये चक्रधर म्हणतो, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांना चक्रधर म्हणायचे. सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांनाही चक्रधर म्हणायचे. अर्जुन देव बऱ्याच वेळा म्हणायचे की हे चक्रधारी, मला हे समजत नाही. दुसरेही बरेच काही भक्तजन म्हणायचे चक्रधर. कोणाला? श्रीकृष्ण महाराजांना. सुदर्शन चक्र धरलेलं आहे म्हणून हे सुदर्शन चक्रधारी असंही म्हणायचे कोणी कोणी. तर असे काही अज्ञानी असतात की त्यांना ते समजत नाही आणि मग ते दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तर असो, उपाध्य काय म्हणतात बघा इकडे, सीनलिये कृष्णा सीनलिये कृष्णा असं कोणाला म्हणत आहेत? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उपाध्य म्हणत आहेत की हे कृष्णा मी सिनून गेलेलो आहे. तव दायंबाये म्हणितले. मध्येच मग दायंबा उत्तर देतात, सीनलासी तरी जाये घाली पहिली आडवाटेची गाडवाटे. काय म्हणतात दायंबा? अरे एवढाच तुला शीन भाग आला तर जाय पलीकडे, कोणातरी आडवाटेला जाऊन पड, झोपी जा तिकडे. किंवा गाडवाटे म्हणजे ज्या रस्त्याने गाड्या जातात, बैलगाड्या, घोडागाडी, अशा ज्या गाड वाटा आहेत म्हणजे गाड्या जाणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या वाटावर जाऊन झोप. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, हांगाई हे काही म्हणतू असे आणि तुम्ही काही म्हणतू असा. स्वामी म्हणतात दायंबाला, काय भले माणसं हो, उपाध्य काय म्हणत आहेत, कोण्या भावनेने कोण्या श्रद्धेने म्हणत आहेत आणि तुम्ही काय त्यांना उत्तर देत आहात? तारतम्य तर पहा थोडंसं, संयुक्तिक उत्तर आहे का तुमचं हे तर बघा. तो बिचारा भक्त आपल्या जवळ येऊन इथे म्हणत आहे की मी शिनलेलो आहे आणि त्याला तुम्ही म्हणतात जा तिकडे मातीत जाऊन पड, जा आडवाटेला जाऊन पड, जा गाडी वाटेला जाऊन पड. असं कुठं असते का? उत्तर द्यायचे तर संयुक्तिक उत्तर द्यावं आणि उत्तर देता येत नसेलच तर किमान गप्प बसावं माणसाने, उगच लुडबुड मध्ये करू नये. आणि हल्ली आपण पाहतो विनाकारण सल्ले देणारे माणसं खूप भेटतात आपल्याला, आपण त्यांना विचारतही नाही परंतु 17 जण येऊन सल्ले देऊन देऊनच आपलं डोकं पिकवून टाकतात. अशा सवयी फार लोकांना लागलेल्या आहेत. आपण असे माणसं होऊ नये यासाठी आपण हे चरित्र लक्षात घेतलं पाहिजे. बिचारे ती उपाध्य देवाला बोलत आहेत, मध्ये दायंबांना बोलण्याची काय गरज होती? काही गरज नव्हती. नसते सल्ले देतात हे माणसं, असे असतात काही. आणि म्हणून देवांना काय पटलं का ते? देव म्हणतात गप्प बसा, उपाध्य काय म्हणत आहेत, तुम्ही काय म्हणत आहात. तर असं कुठेही आपण जाऊन बोलू नये. आपला शब्द मौल्यवान वाटला पाहिजे एवढेच शब्द आपण बोलावेत कुठे गेलं तर, म्हणजे आपले एक व्यक्तिमत्व उभरून दिसेल चार चौघामध्ये. याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात. जणू काही ते शिकवूनच देव इथे देत आहेत आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी. समजत असेल, प्रश्न पुढचा समजला तरच त्याचं योग्य उत्तर द्या. तुम्हाला प्रश्नही समजला नाही, प्रसंगही समजला नाही, उगाच जाऊन तिथे बोलायचं आणि आपली पर्सनॅलिटी खराब करून टाकायची. असं करू नये, असं स्वामी इथे या प्रसंगावरून आपल्या सर्वांना संदेश देत आहेत.
तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामी सारंग पंडितांना म्हणतात, ठीक आहे आम्ही देव नाही. हे जे स्वामींनी शिस्तीत माघार घेतलेली आहे, एवढे मोठे परमेश्वर अवतार असून माघार घेतात, ह्या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे देवाकडून? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी स्वामींनी आपल्याला एक कोणता संदेश दिलेला आहे? आजच्या ज्ञानसत्रामध्ये तो संदेश आलेला आहे. कोणता संदेश आहे तो? हा दुसरा प्रश्न आहे. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी कोणाच्या लग्नाची आयती आणायला लावली? कोण्या भक्तांनी लग्नाची आयती केली होती, सर्व तयारी केली होती आणि ते जे काही सर्व पसारा होता, ते जे काही सर्व सामान होतं त्या भक्ताच्या घरचं लग्नाचं, ते सर्व आणायला लावलं स्वामींनी भक्तजनांना. कोणता भक्त होता तो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, डखल्याच्या घरून. म्हणजेच जे डाऊवाडीचे डखले होते, जे खेई भट्ट होते, त्यांच्या घरचं सर्व लग्नाचं सामान जे आहे, लग्नाची सामुग्री सर्व स्वामींनी आणायला लावलेली आहे भक्तजनांना. हे आहे बरोबर उत्तर. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचे अगदी बरोबर आणि अचूक उत्तर दिले, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचे बरोबर उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये उमाई नमस्कारे अंगुठा लावणे हे चरित्र उद्या आपण पाहणार आहोत. डाळिंबा जवळीक निराकरण हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि क्षौर क्षोभे निराकरण, भटा निषेध निरूपण असे भरपूर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पण पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड